नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कोल्हापूर शहरात पावसाची जरी रिपरिप सुरू असली मात्र पाणलोट आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मी सध्या पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर उभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की पंचगंगेचं जे काही पुराचं पाणी आहे त्यानं विस्तीर्ण असं रूप घेतलेलं आहे। आजूबाजूच्या मंदिरांमध्ये आणि शेतांमध्ये पुराचं पाणी जे आहे ते शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता जर पाहायला गेलं तर पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील दुपारी 12 वाजताची पाणी पातळी जी आहे ती 33 फूट 3 इंचावर पोहोचलेली आहे। राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची इशारा पातळी जी आहे ती 39 फूट आहे आणि धोका पातळी 42 फूट आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत जर पावसाचा जोर कायम झाला, मुसळधार पाऊस कोसळला तर इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। कोल्हापूर जिल्ह्यातील 53 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, कासारी नदीवरील ठाणे, आळवे, यवलूज, बाजार, भोगाव, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, सरकारी कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, बाचणी, सिद्धनेरली, सुळकुड, वारणा नदीवरील चिंचोली, मानगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, हजगोळी, हरळी, भडगाव, ताम्रपर्णी नदीवर कुर्तनवाडी, कोकरे, हलारवाडी, चंदगड, मानगाव, चित्री नदीवरील करपेवाडी, त्याचबरोबर कुंभी नदीवरील शेनवडे, कळे, मांडुकली, वेतवडे, घटप्रभा नदीवर कानडे, सावडे, आडकूर, तारेवाडी, कानडेवाडी, हिंडगाव, सुळे, पेठणी, बिजूर, भोंगली असे बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। राधानगरी धरण जे महत्त्वाचं राधानगरी धरण आहे ते राधानगरी धरण आता 12च्या आकडेवारीनुसार 73% भरले असून यातून 3100 क्युसेकने विसर्ग सध्या सुरू आहे। दुसरीकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 1 लाख क्युसेकने विसर्ग सध्या सुरू आहे आणि कोयना धरणातून 1050 असा विसर्ग सध्या सुरू आहे। आज संध्याकाळपर्यंत जर पाणलोट क्षेत्रासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला तर पंचगंगा नदी जी आहे ती इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, केके न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।